चला तर मग आज करूया बिट्टूच्या डब्याला बटाट्याची भाजी. तर हे 5 बटाटे घेतलेले आहेत, त्यातला एक जरा मोठा आहे, बाकीचे मिडियम आकाराचे आहेत. आणि खोबरं ह्याच्यात मी स्किप करते कारण तिला ती घशात खव खव होती म्हणून. तर लसूण घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले ते भाजून घेतलेलं आहे. मी आता हे थंड व्हायला ठेवते, तोपर्यंत मी हे बटाट्याचं काप करून घेते. तर सर्वप्रथम मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. तर आता या बटाट्याची काप करत आहे. तर अशा प्रकारे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. हे अजून एकदा मी वॉश करून घेणार आहे आणि फोडणी टाकू आपण ह्याला. शेंगदाणे लसूण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया, फिरवून घेऊयात. आणि हे शेंगदाण्याचंच भांडं होतं. तर याच्यामध्ये आधी मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्यात आता आपण टाकूया शेंगदाणे लसूण. हे घेऊयात फिरवून. तर आता कढई तापायला ठेवूयात आपण. आणि कढई तापून झाली की त्यात तेल टाकूया. अंदाजे 2 पोळ्या मी तेल टाकलेलं आहे याच्यात. त्यात खूप मसाला वगैरे काही टाकायचं नाही, मुलांच्या डब्याला करतोय आपण, साधी सिंपल भाजी करायची आहे. तेल तापलेलं आहे, जिरं तडतडायला लागलेलं आहे. आता याच्यात आपण वाटण टाकून घेऊयात. चिमूटभर हळद, खूप लवकर होणारी भाजी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. सुकी करू शकतोय, थोडासा अंगापुरता रक्तपीठ करू शकतोय, जे आपण भातात पण खाऊ शकतोय, भाजी भाकरी सोबत पण खाऊ शकतोय. मीठ चवीनुसार, आपल्याला अंदाज येतोच आपल्याला मीठ किती लागते. आणि याच्यात मी स्किप करत आहे आपलं काळं तिखट. का तर हे मी छोट्या बाळासाठी करत आहे. तुम्ही ह्याच्यात काळा तिखट आत्ताच टाकायचं आहे, ते चांगलं तळलं की मग बटाटा टाकायचा आहे. पण मी काळं तिखट त्यात फक्त स्किप केलेलं आहे, तुम्ही ते काळं तिखट टाका. ज्यावेळेस मी हॉटेलसाठी करते ना त्यावेळेस पण ती पण रेसिपी दाखवेल मी तुम्हाला. पण तुम्ही आठवणीने याच्यात काळं तिखट टाका, जे आपण डेली भाजीसाठी वापरतो, लाल तिखट, काळं तिखट किंवा मसाला काय तुम्ही म्हणत असताल तुमच्या भागात ते. आम्ही मसाला म्हणतो, काळं तिखट पण म्हणतो. तर बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे, त्याला किती छान दिसत आहे. कॅमेऱ्यात एवढं छान दिसत नाही, पण असं प्रत्यक्षात खूप छान दिसतंय. आणि आता ह्याला शिजण्यासाठी पाणी टाकूया. हा बटाटा डब्याला करत आहे मी सुका, त्यामुळे शिजण्यापुरतंच पाणी टाकत आहे. तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. एवढ्या पाण्यात हा मौसूद शिजून जाईल. खूप मऊ शिजवायचा आहे मला, कारण हा आपण एका बाळाच्या टिफिनला देत आहोत. त्यामुळे आता तुम्हाला दिसू शकते किती छान टेक्स्चर आलेलं आहे, किती छान त्याला कलर मस्त आलेला आहे. तर हीच तिखटाची भाजी तरीची झाली असते तर जर मी मसाला टाकला असता तर मसाला स्किप करू नका, मसाला टाका आणि अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा.